शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे दिनांक 29 जून 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। शेठ नमस्ते। नमस्ते। कशी होती कोथिंबीर? कोथिंबीर आज चांगले गेलेत, 15, 16, 18, 20 रुपयापर्यंत गेलेले आहेत। कोथिंबीर 20 रुपये दिलेले आहेत। अशा प्रकारचे माल आहेत। अशोका काडीला निबार माल आहेत, चांगले 20 रुपये गेलेले आहेत। थोडे माल पावसामुळे भिजलेले माल आलेले, थोडे चिखल आहेत मालाला, थोडे त्यामुळे मालाला उठाव कमी। आणि आज थोडा सोमवार असल्यामुळे मालाला गिराईक पण कमी आहे। शापू गेलेले आहे बघा, अशा प्रकारच्या चांगल्या 1 नंबर क्वालिटीची शापू आहे बघा। असे शापू 20 रुपयापर्यंत गेलेले आहेत बघा। थोडेसे माल थोडेसे शॉर्टेज पण आहेत आणि थोडे चिखलामुळे पावसामुळे माल थोडे कमी पण। मेथ्या अशा प्रकारच्या चांगल्या क्वालिटीच्या गेलेत बघा। 1 नंबर क्वालिटी अशी मेथी गेली बघा का, 20 रुपयापर्यंत मेथी गेलेले आहेत बघा। अशा थोड्या चिखलामुळे माल नरम राहिलेले, त्यामुळे थोडं गिराईक पण शांत आहे जरा पावसामुळे। पालक 10, 12, 15 रुपयापर्यंत गेलेले होता का पालक? पालक चुका दे इकडे। अजून काय होतं? कांदा पात वगैरे? कांदा पात गेली 20 रुपयापर्यंत, चुका गेलेले बघा अशा प्रकारचे। हां 15 रुपयापर्यंत गेलेले आहेत बघा। माल चांगले आहेत बघा। हां हां 20 पुणेरी गवार हे 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। तर गावरान गवार हे 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो। त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये गवारींना हे 50 ते 60 रुपये दर आज आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळतो। त्याचबरोबर काकड्यांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। काकड्या कशा आहेत? काकडी हायेस्ट 25 रुपयांपर्यंत या क्वालिटीमध्ये काकडे आपल्याला पाहायला मिळते। काकड्यांचे दर थोडेसे कालच्या तुलनेत उतरले। अशा क्वालिटीमध्ये काकड्या ह्या 25 रुपयांपर्यंत, म्हणजे 15 पासून ते 25 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे काकड्या आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर भुईमुग शेंगेची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता। 60 रुपये या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग हे 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। हे बघू शकता, अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर टोमॅटो 400 रुपये। या क्वालिटीमध्ये टोमॅटो 300 ते 400 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। हे अशा क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता, 300 ते 400 रुपयांना कॅरेट याप्रमाणे। तर हलका माल साधारण 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर वांग्याची सुद्धा आवक बघू शकता। वांगी या ठिकाणी, हो वांगी कशी आहेत काका? वांगी कसं आहे वांग? 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये वांग आपल्याला पाहायला मिळतं। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता, 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। हां 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 त्याचबरोबर अजून बऱ्यापैकी काय 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 200 रुपये बरं। शिमला मिरची कशी आहे? 40 ते 50 रुपये किलो आहे। 50 रुपये हे बरं। या क्वालिटीमध्ये शिमला मिरची ही 40 ते 50 रुपये। चांगला माल कसा होता? 55 रुपये गेला। 55। चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची 55 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे। तर हलका माल हा साधारण 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। हे बघू शकता या क्वालिटीमध्ये शिमला मिरची 25 ते 30 रुपयांपासून सुद्धा शिमला मिरची पाहायला मिळते। म्हणजे नरम माल असेल तर त्याला दरसुद्धा तसाच 25-30 रुपयांपर्यंत। तर चांगल्या मालाला हा 55 रुपयांपर्यंत दर आपल्याला पाहायला मिळतोय। लिंबू कसं होतं आज? लिंबू नव्हतं का आपल्याकडे? 30 रुपये। चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू हे 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। वांगी बघू शकता, या ठिकाणी वांगी शिल्लक असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। म्हणजे वांग्यांची आवक जास्त आहे, जास्त असल्यामुळे अशा प्रकारे वांगी शिल्लक असलेले या ठिकाणी। त्याचबरोबर अशा प्रकारे कढीपत्ता हा 10 रुपयाला पेंडी, 10 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा क्वालिटीमध्ये बघू शकता। त्याचबरोबर पालक आहे, पालक, कोथिंबीर या सर्व पालेभाज्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात।
हिरवी मिरची बघू शकता. हिरवी मिरची ही साधारण हिरवी मिरची कशी आहे आज 50 रुपये. या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची 50 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा साधारण 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर भेंडीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कशी भेंडी 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. आज बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर बदला माल 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळते. त्याचबरोबर कारल्याची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं हे 60 रुपये किलो याप्रमाणे कारलं आज आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये. तर हलका माल हा साधारण 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. पुदिना सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो 8 ते 10 रुपये पेंडे याप्रमाणे. हे सर्व होलसेलचे दर असतात त्यामुळे 8 ते 10 रुपये पेंडे याप्रमाणे पुदिना आपल्याला पाहायला मिळतोय. बीटची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बीट हा साधारण बीट 40 रुपये 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे बीट आपल्याला पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरतो त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये बीटला 40 रुपयांपर्यंत दर येतात. हलका माल हा साधारण 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. त्याचबरोबर फ्लावरची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. फ्लावर कसा आहे फ्लावर सांगा ह्या क्वालिटीत. 400 रुपयांपर्यंत कॅरेट. चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा 400 रुपयांपर्यंत म्हणजे 350 ते 400 रुपये कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळतो. त्याचबरोबर कोबी कसं 25 रुपये किलो याप्रमाणे म्हणजे 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे कोबी आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी त्याचबरोबर फ्लावरला अशा प्रकारे दर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे बघू शकता. त्याचबरोबर यांची आवकसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आंब्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आंबे बघू शकता. कसं आहे कसा आहे आंबा हा 30 रुपये. हे तोतापुरी आंबा हा 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा क्वालिटीमध्ये बघू शकता. तोतापुरी आंबा 30 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर चायना काकडी बघू शकता. चायना काकडीची आवकसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. कशी काकडी 25 रुपये. काकडीचे दर उतरले. या क्वालिटीमध्ये काकडी 15 पासून ते 25 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. ही चायना काकडीला ग्लिझिंग वगैरे चांगलं असतं त्यामुळे दिसायला सुद्धा अट्रॅक्टिव्ह दिसते ही काकडी. आणि अशा क्वालिटीमध्ये काकडी ही साधारण 25 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर लसणाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. लसूण साधारण 120 पासून ते 160 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता. 120 पासून ते 160 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण 160 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर आल्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एक मिनिट अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आले बघू शकता. आल्याचं काय दर आहे आज 100 पासून ते 160 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आलं आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये आलं हे साधारण 100 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 160 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यांना हे साधारण 160 रुपयांपर्यंत दर आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो.
त्याचबरोबर फळांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वेगवेगळ्या क्वालिटीमधले आपण फळं पाहतोय. सफरचंदाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये सफरचंद हा 4,000 ते 4,200 रुपये पेटी याप्रमाणे आपल्याला बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळतो. असा चांगल्या क्वालिटीमध्ये इम्पोर्टेड सफरचंद या ठिकाणी बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर मँड्रीनची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हो, मँड्रीन कसं आहे? 1300 रुपयाला पेटी याप्रमाणे. पेटी किती किलोची? 9 किलो. 9 किलोची पेटी 1300 रुपयांना याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मँड्रीन बघू शकता या क्वालिटीमध्ये 1300 रुपयांना पेटी याप्रमाणे. त्याचबरोबर पेरू आहे का आपल्याकडे? पेरू बघू शकता. अशा 2 नंबर क्वालिटीमध्ये पेरू हा साधारण 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. 1 नंबर क्वालिटीचा नाहीच आहे का? 25 ते 30 रुपये 1 नंबर क्वालिटीचा पेरू आपल्याला पाहायला मिळतो. पण 1 नंबर क्वालिटी आत्ता नाही आहे आपल्याकडे. हां, लवकर गेला आहे. हे 2 नंबर क्वालिटीचा पेरू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बटाटा हा साधारण 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा 14-15 रुपये किलो याप्रमाणे बटाट्याच्या गाडीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर अशा क्वालिटीमध्ये फळांची सुद्धा मोठ्या प्रमाणात आवक आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. वेगवेगळ्या क्वालिटीचे आंब्यांची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. डाळिंबाची सुद्धा आवक आज मार्केटमध्ये पाहायला मिळते. ओ, डाळिंब कसं आहे? या क्वालिटीमध्ये डाळिंब हे 50 पासून ते 150 रुपयांपर्यंत, चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंब 150 रुपयांपर्यंत किलो प्रमाणे. त्याचबरोबर अशा क्वालिटीमध्ये डाळिंब हे साधारण 50 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फ्लावरची आवक बघू शकता. मोठ्या प्रमाणात फ्लावरची सुद्धा आवक आज बारामतीच्या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर घोसावळ्यांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. घोसावळा हे साधारण 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. चांगल्या क्वालिटीमध्ये घोसावळे 20 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. चवळीसुद्धा 30 रुपयांपर्यंत, चांगल्या क्वालिटीमधली चवळी 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. काय चाललंय की हे काळं भारताचं वांग सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. काळं भारताचं वांग हे साधारण 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे, 15-20 किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. लिंबाची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. लिंबू चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. पपईची सुद्धा आज आपल्याला आवक या ठिकाणी पाहायला मिळते. पपई साधारण चांगल्या क्वालिटीमध्ये पपई 15 ते 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. चांगल्या क्वालिटीतली पपई 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो, म्हणजे एक 100 रुपयांना सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे मार्केटमध्ये. मालांची आवक मोठ्या प्रमाणात आज आपल्याला पाहायला मिळते. तोंडल्यांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तोंडली कशी आहेत आज? तोंडली 10 ते 12. तोंडल्यांचे दर खूपच उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 ते 12 रुपये किलो याप्रमाणे तोंडले आज पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर अशा प्रकारे माल हे आज बारामती मार्केटमध्ये शिल्लक असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ओ, बीन्स कसा आहे? बीन्स 100 ते 120 रुपये किलो याप्रमाणे बीन्स आज आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतो. हे बघू शकता.
आणि हे सर्व लाईव्ह मार्केट रेट आपण आज दाखवतोय लाईव्हमधले. तर 100 ते 120 रुपये किलो याप्रमाणे आज मार्केटमध्ये बीन्स पाहायला मिळतो. त्याचबरोबर हे गाजर कसं आहे? 30-32 या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता. 30 ते 32 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये गाजर आपल्याला पाहायला मिळतो. तोंडल्यांची आवक जास्त प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, हे बघू शकता. त्यामुळे त्यांचे दरसुद्धा आज उतरलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. साधारण 10 ते 12 रुपये किलो याप्रमाणे तोंडले आज आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत. चला त्याचबरोबर अशा मटकीसुद्धा आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. भिजवलेली मटकी, मोड आलेली मटकी आज आपल्याला या मार्केटमध्ये आज म्हणजे कंटिन्यूस मटकी असते. पण आज आपण लाईव्ह सर्व रेट या मार्केटचे आपण दाखवतो. कशी मटकी? हां 70 रुपये किलो. हे बघू शकता मोड आलेली मटकी ही 70 रुपये किलो याप्रमाणे आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. डाळिंबाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, बघू शकता मोठ्या प्रमाणात. वांग्यांची आवक बघू शकता. वांग्यांची आवक मोठ्या प्रमाणात आज आपल्याला पाहायला मिळते. टोमॅटो कसा आहे आज? या क्वालिटी टोमॅटो बघू शकता 400 रुपये किलो या सॉरी कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. 400 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला टोमॅटो पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये. हलक्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा साधारण 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर ही वांग्यांची सुद्धा आवक बघू शकता. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे दर आणि वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये त्यांचे दर आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर मिरच्यांची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. पुणेरी गवारी आहे, पुणेरी गवारींची सुद्धा आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचे दर हे साधारण 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे पुणेरी गवारी आहे आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवगा शेंग कशी आहे? 50 रुपये या क्वालिटीमध्ये शेवगा शेंग ही 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा शेंग 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो आपल्याला पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यांना हे 50 रुपयांपर्यंत दर आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीतले शेवगा शेंगसुद्धा आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मालांची आवक बघू शकता. या ठिकाणी कारल्याचे काय दर आहेत आपण बघूया. कारलं कसं आहे? 60 रुपये 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे कारलं आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा साधारण 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळतो आहे. त्याचबरोबर वेगवेगळे फळं बघू शकता. या ठिकाणी ड्रॅगन फ्रूटची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कसा ड्रॅगन फ्रूट? हां 70 रुपये या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट 70 रुपये किलो याप्रमाणे. तर चांगला माल कसा आहे? एकदम असा आहे का? 70 रुपये किलो याप्रमाणे ड्रॅगन फ्रूट आपल्याला पाहायला मिळतोय. अननस कसं आहे? असू द्या की हलका माल कसा आहे? पण 20 रुपये आणि चांगला माल 25 रुपये. हलका माल 20 रुपये तर चांगला माल हा 25 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे अननस आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे.
त्याच बरोबर भुईमुग शेंगेचे सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. भुईमुग शेंग हे साधारण 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये बघू शकता भुईमुग शेंग किती पाहिजे 2 किलो 70 रुपये किलो. शेंग 70 आहे ना. 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर पिकाडोर मिरचीचे सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पिकाडोर मिरची पिकाडोर कशी आहे 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे पिकाडोर मिरची बघू शकता. अशा क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. 30 ते 35 रुपयांपर्यंत पिकाडोर मिरची. घेवड्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. घेवडा कसा आहे 80 रुपये. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरतो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये घेवडा हा 80 रुपये किलो याप्रमाणे. तर चांगला माल 100 रुपयांपर्यंत 50-60. बरं, घेवड्याचे दर उतरले. घेवड्याचे दर आज उतरलेत. साधारण 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे घेवडा आपल्याला पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरतो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये घेवडा हा 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर रताळांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. रताळे कसे आहेत 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे रताळे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हे बघू शकता. तर मित्रांनो, हा होता बारामतीचा बाजार. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.